सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं विवरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। हे प्रभो आनंद दाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए। लीजिए हमको शरण में हम सदाचारी बने ब्रह्मचिंतक धर्मरक्षक वीरव्रतधारी बने। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करे सत्य बोले झूठ त्यागे मेल आपस में करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए प्रेम से हम गुरुजनों की नित्य ही सेवा करे दिव्य जीवन हो हमारा तेरे यश गाया करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे गुणों को दूर हमसे कीजिए दूर हमसे कीजिए। शंकरा चंद्रशेखरा गंगाधरा मनोहरा शंकरा चंद्रशेखरा गंगाधरा सुमनोहरा पाहि मां परमेश्वरा मृत्युंजय विश्वेश्वरा पाहि मां परमेश्वरा मृत्युंजय विश्वेश्वरा नीलकंठ पालनेत्र भस्मभूषित सुंदरा पाहि मां करुणाकरा गिरिजेश ओंकारेश्वरा शंकरा चंद्रशेखरा गंगाधरा सुमनोहरा पाहि मां परमेश्वरा मृत्युंजय विश्वेश्वरा तांडव प्रिय जय नटेश विश्वनाथ महेश्वरा तांडव प्रिय जय नटेश विश्वनाथ महेश्वरा पाहि मां अभयंकरा आव्याघ्र कर्मांधरा पाहि मां अभयंकरा आव्याघ्र कर्मांधरा शंकरा चंद्रशेखरा गंगाधरा मनोहरा पाहि मां परमेश्वरा मृत्युंजय विश्वेश्वरा मृत्युंजय
विश्वेश्वरा मृत्युंजय विश्वेश्वरा। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय वीर समर्थ। सॉरी भूल गया। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्री कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरिओम दिव्या and Nishkala. Hariom, sir. We are till the intellectual concept of life from the level of intellect, right? No? Vijay? Yes, sir. है ना? Stanza 12 onwards. sir. Yeah. 12 Read. Who सर read? स्टैंडर्ड 12 के पहले एक पैराग्राफ रह गया था रीड करने का। वही ना एक पैराग्राफ तो This वही great. बोला ना फिजिकली व्हाट आई हाँ सी हाँ वो रहेगा ना दिस ग्रेट और एंड ट्रांसेंडेंट ये वही तो रीड कर दिस ग्रेट एंड ट्रांसेंडेंटल ट्रूथ हैज बीन नहीं सो सडनली। उसके पहले फिजिकली से नहीं लिया था शायद फिजिकली सर पढ़ लिया था मैंने लिखा है नहीं क्या लिखा है फिर अंडरस्टैंडिंग तक पढ़ा था स्पिरिचुअल अंडरस्टैंडिंग। अच्छा ठीक है पढ़ूं पढ़ ले क्या फिर से हेंस से पढ़ती हूँ नहीं तो। हाँ पढ़ जाए Hence, that which gives me despondency and dejection at the physical, mental, and intellectual levels can yield a thrilling inspiration if I review it from the spiritual level. Krishna is advising Arjuna to renounce his physical, emotional, and intellectual estimates of his teacher and his grandsire and those of the whole battlefield problem and to re-evaluate the situation through his spiritual understanding. This great and transcendental truth has been so suddenly expounded here that it has on Arjuna the stunning effect of a sudden, unexpected blast. Later on, we shall understand how this subtle psychophysical shock therapy did an immeasurable good to the hysterical condition of Arjuna. Why do they deserve no grief? It is because they are eternal. How is that so? The Lord says, see this is a typical way of reducing someone's grief ah I experienced it in my state my state also. My mother had passed away and I was crying like mad for about 2 days at least I remember. And third day Guruji called me up आणि म्हणे what he said आजपासून रडायचं बंद कर म्हणे आता रडणं बाद झालं. And you don't expect you think that somebody will console you. But when you say साहेब आतापासून रडायचं बंद कर म्हणे आईची आठवण येते बरोबर आहे. But out of that memory which you get, draw inspiration from what she had taught you, what she had, your memories. Let them be a source of inspiration, not a source of your what sorrow. आपण काय करतो ह्याच्यात आपण गीतेत काय शिकलो शोक होतो. See, you will feel sad. Your near ones and dear ones are passing away. You will feel sad. But to again remember them again and again and then think of the things and again feel sorrow, feel sad for it. That is bad. जर जितकं रडता येतं जितका शोक होतो ते होऊन दे पण ते सारखं 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 त्याच्यात अडकून बसू नये. Same with the physical objective world. The things will come and go. But what happens? We go on, repeating it again and again. अरे यार खाली 4 मार्क मिलते तो मेरे को इधर एडमिशन मिलता 4 मार्क मिलते तो and it becomes such a source of frustration that the guy goes and commits suicide. 93% and still he commits suicide only because of 4 marks. Why? Because he cannot come out of that cocoon of that sorrow. And here Gita teaches us that
See, things will come and go. That is not a problem. But to overcome them is, and to have a proper guidance from the teacher like Krishna for Arjuna was the most important. And therefore, he what did Krishna did? First only blasted him. See, usually what Arjuna thought, okay, now Krishna will come and console me. अरे यार होता होता है देखेंगे. And he didn't come out of anything. He just went and blasted him. This is what he said. Okay. And therefore he said this was a psychophysical shock therapy did immeasurable good to the hysterical condition of Arjuna. Therefore he क्या होता है नंतर he just becomes silent. अरे क्या होगा यार? What expecting? What is Krishna saying? Now he will start to think on his own. असं का झालं? Till that time he was just flowing in that river of frustration or dejection or depression with his own what to say, mistake म्हणतो मैं नहीं, wrong line of thinking. Okay, Divya, take the slope also and start with it. Carry on, sir. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. It is not that at any time in the past, indeed was I not, nor were you, nor these rulers of men, nor verily shall we ever cease to be hereafter. Krishna here declares in unequivocal terms that the embodied self in every one is set on a great pilgrimage in which it comes to identify itself with varied forms, temporarily to gain a limited but determined set of experiences. He says that neither himself, nor Arjuna, nor the great kings of the ages that have assembled in both the armies are mere accidental happenings. They do not come from nowhere, and at their death do not become mere non-existent nothingness. Correct philosophical thinking guides man's intellect to the apprehension of a continuity from the past through the present to the endless future. The spirit remaining the same, it gets seemingly conditioned by different body equipments and comes to live through its self-ordained environments. Continue. It is this conclusion of the Hindu philosophers that has given us the most satisfactory theory of reincarnation. The most powerful opponents of this idea do not seem to have studiously followed their own scriptures. Christ himself has, if not directly, at least indirectly proclaimed this doctrine when he told his disciples, John the Baptist was Elijah. Origen, who was the most learned of the Christian fathers, has clearly declared, every man received a body for himself according to his deserts in former life. There was no greater thinker in the past who had not, or any in the present who has not accepted, expressly or tactically, these logical conclusions about the doctrine of reincarnation. Buddha constantly made references to his previous birth. Virgil and Ovid regarded the doctrine as perfectly self-evident. Josephus observed that the belief in reincarnation was widely accepted among the Jews of his era. Solomon's Book of Wisdom says, to be born in sound body with sound limbs is a reward of the virtues of the past lives. Yes. So what it says here, it is not that at any time in the past, indeed was I not, nor were you, nor the rulers of men, nor verily shall we ever cease to live a year after. So this is basically to confirm the law of karma. बोलते ना, I am what today as a product of the karmas which I have done in the previous birth, and what I am doing today will be the source of my the next birth's life. जे काय असेल ते. So मागे what I did previously, मागे जे केलं ते या जन्मात मी भोगतो. या जन्मात मी जे करेन ते पुढच्या जन्मी जेव्हा जन्म येईल त्यावेळेला माझं त्याप्रमाणे जन्म होईल.
This is the thing. This is to teach us that there is a continuity. You know? I was there, I am here, and I shall be there. That this continuity is there. That I'm supposed to be paying attention to. But in spite of that, what we do? We get stuck up in the law of karma. अरे आता काय करायचं मागच्या जन्मी काय होतं? This is not what the scriptures intended. Okay, to give you an example, what are it? There is a small boy, and his teacher is teaching him. See, she gives him, shows him two chocolates. These are two chocolates. These are two chocolates. Now, Bobby, tell me how many chocolates are there? He counts. 1, 2, 3, 4. It should be 4. No? He says, teacher, 5. She asks him, how come? See, these are two, these are two. No, I got one more in my pocket. So that intention with which the teacher was teaching him, that very purpose has been lost. His attention is only towards that chocolate which is in his pocket. Same here. The theory of reincarnation is to, imbibe on our minds that I was there, I am here, and I shall be there also in future. That continuity is there. But we restrict ourselves to that law of karma. Here now we have to do good deeds, then I'll do what? So that I am forgetting that I am there, I was there, I am now, and I shall be ever. So that nothing is going to go to dust, or nothing is going to be lost. I'm always going to be there. That I forget. And therefore, this theory of reincarnation is to tell us, here Gurudev has told us here. Where is that gone? Yeah. Correct philosophical thinking guides man's intellect to the apprehension of the continuity from the past, through the present, to the endless future. Correct philosophical thinking, this is the most important line. Correct philosophical thinking guides man's intellect to the apprehension of the continuity from the past, through the present, to the endless future. Therefore, there is no need to think that I shall not be there. He tells Arjuna that there was never a time when we both are not there, and there shall be never a time when we both will not be there. Either in the past we are there, in the present we are there, and we shall be always there in the future. So there he only strikes off that thought of Arjuna, that when Bhishma Pitama goes, or Dronacharya goes, that line of those sanskaras, that school of thought will perish. Okay. Anything else? What you all feel? Anybody? If you have to tell anything? Nice. You follow what I said, na? I am not telling the Gurudev study, I am just trying to elaborate. Continue. Divya. And who does not remember the famous saying of the learned son of Islam, who declared, I died out of the stone and I became a plant. I died out of the plant and became an animal. I died out of the animal and became a man. Why then should I fear to die? When did I grow less by dying? I shall die out of man and shall become an angel. First time I'm listening to something positive in Islam. I was going to say that. In the later times, this most intelligent philosophical belief has been accepted as a doctrine by the German philosophers Goethe, I don't know how to pronounce that, Fichte, Schelling and Lessing. Among the recent philosophers, Hume, Spencer, and Max Muller have recognized this doctrine as incontrovertible. Among the poets of the West Among the poets of the West also, we find many burnished intellects soaring into the cloudless sky of imagination. Within their poetic flights, they too have intuitively felt the sanction behind this immortal doctrine. Browning, Rossetti, Tennyson, and Wordsworth, to mention but a few names. The reincarnation theory is not a mere dream of the philosophers,
and the day is not far off when, with the fast developing science of psychology, the West will come to rewrite its scriptures under the sheer weight of observed phenomena. An, an uncompromising intellectual quest for understanding life cannot satisfy itself if it is thwarted at every corner by observed irregularities. We cannot for long ignore them all as mere chances. The prodigy Mozart is a spectacular instance which cannot be explained. To be logical, we must accept the idea of the continuity of the embodied souls. This genius wrote sonatas at the age of 4, played in public at the age of 5, and composed his first opera at the age of 7. Without the reincarnation theory, we will have to label this wondrous incident as an accident and throw it into the dustbin of chance and bury it there. Examples are often noticed but rarely recorded as evidences to prove this great theory of reincarnation. The modern world, as I said, has yet to discover this great and self evident law of life. Therefore, to an uninitiated student, this theory may seem too staggering for quiet appreciation. When Krishna declared that none of them, including himself, Arjuna, and the great kings, even after their deaths on the battlefield, shall cease to exist in future, Arjuna, who was a typical man of the world, could not grasp it as a self-evident fact. His questioning eyes made the Lord explain again this idea through an example in the following stanza. Why do they grieve? That is not there with you? It is not there? एक ही line है ना? Why do they grieve? Why do they They deserve? deserve no grief. Why do they deserve no grief? For they are eternal in essence. How? The Lord says. Yeah. You all tell me now. Sir, Huh? doubt. Doubt. Now, this theory of reincarnation basically proves punarapi jananam, punarapi maranam, right? Right. So then a person who, like Adi Shankaracharya says, to if it's a pain to come into this punarapi jananam, punarapi, that vicious cycle. So to attain, the people who they say have attained moksha, then they have broken this theory. That means the reincarnation theory. Yes. They have merged with that supreme consciousness. Their entity of I-ness and minus doesn't remain at all. It dissolves in that Chaitanya consciousness or the Lord. For them, there is no birth and rebirth. We have seen earlier in Narad Bhakti Sutra and Unfoldment and other texts also in basically in Upadesha that when your vasanas are eliminated, there is no need for you to take a birth. I don't have any vasanas at all. Why should I take birth? Birth is there for that Jivatma who says that I am that Jiva. In their cases, their I-ness or that ego is totally merged with that super consciousness. मी कुठेतरी वाचलं होतं की त्यांचा बर्थ हा त्यांच्या इच्छेवरती असतो जर का त्यांना घ्यायचं होते झालं दॅट इज द सेकंड पार्ट दॅट ते अवतार म्हणतात त्याला संत वगैरे ते सगळे आहेत आपले की जगाच्या कल्याण संतांची बुद्धिमत्ता बोल म्हणजे जसं आपण म्हणतो ना देव आहे तर आपण देवात मिसळलो तो आपण आहोच फक्त जे बॉडी जे आपण घेतो आणि नाही घेत फक्त ते थांबतं म्हणजे वी आर ऑलवेज देअर बट वो बॉडी लेना जो है त्याच्या पलीकडे चालले जातात ते लोक ज्यांना मोक्ष काय होतंय की ते वी असतं थोडं तुझा कॅमेरा वर घे कॅमेरा थोडा वर घे कॅमेरा थोडा आता दिसत नव्हतं आपण आहोत बरोबर त्यांनी प्रश्न केला ना की हे थ्योरी चुकीची ठरली का तर थ्योरी चुकीची नाही ठरली म्हणजे रिइन्कार्नेशन होतंय पण ते लोक त्याच्या पलीकडे गेले म्हणजे ते आहेच ते संपले नाहीये पण त्याच्या पलीकडे गेले ते असं पण थिअरी चुकीची मी म्हणत नाहीये त्या थिअरी इज ट्रू
Punarapi no. Jananam is true. Those ideal people or what do Mahatma. you say, great people, Mahatmas have broken the reincarnation theory and they have, matlab, they have come out of it, is हा what आणि I'm. आणि आणि त्याचं अस्तित्व मिटलंय ना. मीनेस आणि आयनेस आहे ना, त्याचा आपण त्या आय जो आहे तो त्या ईश्वरामध्ये तादात्म्य पावलाय. इट हॅज मर्ज इन दॅट गॉडनेस और डिव्हिनिटी. मग त्यांचं अस्तित्व पुढे मी म्हणून तुषार करून काय राहत नाही. मीच नाहीये ना. आता एकदा त्याच्यात गेले की मग माझं कुठे असतं. पण जर तुम्हाला जगाच्या कल्याणात संस्थांच्या युती म्हटले तुमचं जगाचं कल्याण करता असेल, पुढे येईल. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवते भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात मॅम सुजाम ते येईल पुढे. पण त्यावेळेला मग ते स्वतःच्या इच्छेने अवतार घेतात. कुठे जन्म घ्यायचा काय ते ठरवतात. Isn't that after their body, after this body is over, they remain as a soul, but they don't take birth, or they don't enter the body till they feel they need to enter? I'll tell you. Yeah, that is true. That is true. I'll tell you my example. I mean, that is not to be told. It's not to be private name. When Gurudev passed away, after many 6, 7 months, 3 months, 7 months, whatever it is, he came in my dream, and I was seeing him giving a lecture in Nehru Memorial Hall. So then we went to prostrate and go do namaskar to Gurudev. I went there and I asked him, Gurudev, you are gone, no? How come you have come again? He told that I still that lingers, man, that powerful voice still lingers. He says, great men, holy men never go. After 3 months, they come back with a what? शब्द वापरला, I forgot that. Renewed vigor. Renewed vigor and vitality. कोणी सांगितलं? तुला कसं सांगितलं? मी बोललो होतो का बरं? नाही, I understood that thing that you were trying to do. Perfect words. Renewed vigor and vitality to come and accomplish my unfinished work. असं म्हटलं की मी परत येतो, माझं काम करायचं. Then and that time he doesn't have to take a birth. He can make anybody in the instrument like Guruji or somebody who to carry forth his work again. But the great men never go म्हणाले. हे अजून फरक आहे. They don't go. They come again. त्याला काय रीइन्शुअर काहीतरी शब्द वापरलं. री काहीतरी. चला काय झालं? Since we are talking about death, since we are talking about death and how it. Hey, wait 1 minute. इसका क्या चल रहा है? पॉक. इसका क्या चल रहा है? अरे okay. So since we are talking about death and how it affects us, so Abhi, when I had gone to Tiruvannamalai, I went to Ramana Ashram because that was. You also take a camera a little bit. आधा मुझे करे. This is okay? No, still more पाय. अजून वर. नाही sir. So no, तो दिसत नाहीये का बाळा? दिसतंय ना sir एवढं. नाही, ठीक आहे सर. So I went to Ramana Ashram and there were 2 halls, the old hall and the new hall, the Samadhi hall. So when I went there, the very first, they had put up the extract of his experience with death and how he got this realization, self-realization that he is the Brahman. So even now, I don't know how long I sat there, but that experience was something so surreal that I cannot explain it, because Parvati Amma says if you're able to explain it, that then it's way beyond what it is. I cannot explain it. So what he did is, he said that one night he had just gone to sleep. Normal thing, there was no fever, no palpitations, no cold, anything. But after some time, when he got up, he saw that he was not that body. He was away from the body. He was that Chaitanya, what we call that Chaitanya, that flame, consciousness, whatever it was. And then he saw that, if I am not this body, then who am I? So at the age of 8, he started this journey. And then he saw everyone around, that everyone is hankering around his physical body, the materialistic things, the appearances, everything, how our sense organs normally that are ordained to move out
only grasp the things in the outer world. They are not seeing what is inside. That is the real wealth. So then afterwards, he again, after that dream ended, he again came back, and that's how he said that he realized at the age of 8 that I am not this body, and he dropped the BMI, the consciousness, at the age of 8. And from then onwards, he said that my eyes have to turn inwards. And then that started that long journey of self-realization. And when there were so many people who came to visit him, he never spoke anything. Anyone asked, why is this problem happening to me? The only question he would ask everyone is, who is this I you're referring to? And no one even need to ask anything, I mean, you can just look into his eyes. Like I was telling Parvati Amma, there are certain pictures of Gurudev or even Sai Baba, I mean, their eyes are so piercing, they cut through you, just like a knife cuts through the eyes. They just cut through you, and you cannot take that glance. You lower your glance. So Ramana Maharshi, as soon as you go into that ashram, the eyes are so powerful and magnetic. You don't know what there's something that triggers a change in you, and you cannot explain what that is. I mean, you start getting goosebumps. I was crying continuously after coming from ashram, and I did not know what was happening to me. So that is the kind of the near death experience. A person who has a near death experience, or a person who experiences what is beyond this body, all the three shariras, Sthula, Sukshma and Karana, a person who realizes what it is. So for Archana's question, like, do these men, they break the theory of reincarnation? They do not reincarnate. They are just like a drop in the ocean. They are always there. They just come out when it is needed. Otherwise, they are there. There is no they were here at this time, they were there at that time. They are just omnipresent, just like the air that is flowing freely everywhere. These saints or any avatara purushas, they are there. They come to the world, they finish their whatever activity they had intended to come for, and they merge back. So only for that particular project, they take birth and they come. Yeah. So this was what I wanted to tell when Archana said this. Very nice. Perfect. Very good. And out of experience, when you see something different. So this is a place that I don't know if everyone has visited or not, but this is a place that everyone should visit. Ramanashram. Yeah. It is. I don't know what it is. Just like we feel Gurudev's presence in Siddhabadi or even in Pawai Ashram under the Kutiyad. So the moment you step foot into Ramanashram, you can feel those eyes looking at you. Vibrations. Those, it's like, he's constantly looking at you, and you don't even, you feel that, because sometimes even when you're looking at a leaf or the wall, you cannot take that glance. You immediately lower your eyes or you close your eyes. Right. So this is a place that everyone has to visit, especially being in the spiritual field. Yeah, you take the initiative, we'll all go. Yes, sir. Okay. We'll go to Tiruvannamalai once again. We'll do the Girivalam once again. What I was telling? Chaitali. त्याचा सतीश बंटवालचं सांग ना उद्या. सांगितलं होतं तुम्ही एकदा ग्रुपमध्ये. सांगितलं होतं. हा, यांचा एक मित्र आहे ना, सत्यसाईचाच आहे तो. तर सतीश बंटवाल म्हणून आहे. सतीश बंटवाल म्हणून आहे. तर तो दुबईला असतो आणि त्याच्या वडिलांच्या कामासाठी तो बंटवाल म्हणून मँगलोरमध्ये गाव आहे, त्या गावामध्ये आला होता. वडील आजारी होते, त्याचे वडील आजारी होते म्हणून आला होता तो. तर मँगलोर स्टेशनवरती थांबला असताना त्याला हार्ट अटॅक आला आणि तिथे फक्त कमी लोक होती जे स्टेशनसाठी ट्रेनसाठी थांबले होते. ते ट्रेन येईपर्यंत त्या लोकांनी मदत केली, पण एक लेडी होती आणि ट्रेन आल्यावरती बाकी सगळे निघून गेले, पण एक लेडी थांबली आणि ती ती काहीतरी त्यांचं केअरटेकरची मुलगी होती, त्यामुळे ती थांबली आणि ती हॉस्पिटलमध्ये रिक्षातनं घेऊन गेली. तो बेशुद्ध होता. रिक्षामध्ये असताना त्याला
अगदी फ्यू सेकंद होश आला आणि त्यांनी फक्त फोन नंबर सांगितला सासऱ्यांचा, जे मंगलोरला कार्डियक सर्जन आहेत. तर त्या बाईनी फोन लावला. ते म्हणले, "तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, पण परत मी इकडनं व्हॅन पाठवतो. तुम्ही त्याला मंगलोरला पाठवा." असं म्हणून त्याला तिथे हॉस्पिटलमध्ये तिथे ट्रीटमेंट सुरू केली, पण नव्हतं काही होप्स त्याचे. मग त्यांनी व्हॅन पाठवल्यावरती तो मंगलोरला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथेही त्यांनी जबरदस्त प्रयत्न केले. नाही नाही, ते सांगितलं विसरलं की त्याला दिसत होतं तो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्या जर्नीमध्ये त्याला दिसत होतं, की आपण नाही होत आणि या बॉडीच्या बाहेर तो आहे. त्याला घेऊन जातायत वगैरे हे सगळं त्याला फील होत होतं. आणि तिथे हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती ती बॉडी त्या ह्याच्यावरती ठेवली, ऑपरेशन थिएटरवरती. ते हे देतात ना तुमचं, शॉक शॉक. देतात ना, ते सगळं देत होता वगैरे सगळे. तो वरनं बघतोय आणि वरनं बघत असताना त्याने असं साईडला बघितलं, तर बाबा, सत्यसाई बाबा त्याच्याकडे बघत होते आणि हसत होते. हां, आणि इथे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, हे त्याला दिसत होतं. आणि सडनली त्याला असं पुश केल्यासारखं झालं आणि तो त्या बॉडीमध्ये गेला. हां, आणि बॉडीमध्ये गेल्यावरती जाग आल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बरं, हे सगळं जे झालंय ना, ह्याचं पेपरमध्ये आलंय तिथे मंगलोरमध्ये, टाइम्स ऑफ इंडियामध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये. उलटे. आणि त्यांनी सांगितलं, की इतकं म्हणजे शांतता आणि ब्लिस होतं, जेव्हा मी बॉडीमध्ये नव्हतो तेव्हा. म्हणजे असं वाटत होतं बॉडीमध्ये परत जाऊच नाही. इतका सुंदर एक्सपिरियन्स होता त्याचा. तो आणि आता तो म्हणतोय की मला आता कशाला भीती, की समटाइम आय डाय व्हॉट टू वाय टू फेअर, आय ऑलरेडी मेट विथ डेथ. हं, आणि वरनं तो म्हणाल की माझं जे कसं आपण म्हणतो तू कसं दिसत होतंस, म्हणजे मी आता जसा तरुण आहे तसंच माझं शरीर वाटत होतं मला, नॉट हलकं. ओल्ड वन, हलकं. बट द फिजिकल फॉर्म विच आर द सेम दॅट यू आर सीइंग. म्हणजे सी दिस इज अ फर्स्ट हँड एक्सपिरियन्स, कोणी सांगितलंच नाहीये. यस एक्सपिरियन्स इज ओन अँड यस टोल्ड अस विथ इज ओन माउथ की असं असं झालं. आणि तुषार में बाहर आ गया बोला इसमें से. And it was इतना अच्छा लग रहा था, ऐसा लग रहा था कि अंदर जाए. आनंद म्हणजे आपलं स्वरूप आहे ना आनंदाचं आहे, त्याने फील हाँ. केलं. हो. आपण जे म्हणतो ना आपलं सच्चिदानंद स्वरूप आपलं जे आहे, तर म्हणजे खरंच त्या लोकांमध्ये गेल्यावरती आनंद आनंद म्हणजे ते भरभरून. आपण एखादा जर का अत्तराचा वास घेतला तर तो किती असेल, पण अत्तराच्या समुद्रामध्ये जर का पडल्यावरती तो वास किती असेल, तसा ते आनंद जबरदस्त, इतका तो आनंद होता तो म्हणला. मग ह्याच्यावरनं आपल्याला शिकायला काय मिळतं, की काय भीती कशाला मरण्याची भीती कशाला पाहिजे. काहीतरी जायचं तर बिंदास, काहीतरी शिकायला मिळतं ना. यू बिकम फिअरलेस. आता आपलं जन्म मरणाचं चाललंय ना, तर स्वामीजी नेहमी सांगतात ना, मी स्वामींची लेक्चर ऐकते तेव्हा स्वामीजी सांगतात, की आपण जन्माला आलो, आपण होतोच. पण आपल्याला एक्सपिरियन्स आहे का आपण बाळ म्हणून असल्याचा? किंवा आपण लहान असतानाचा मी आहे म्हणून मला आठवतं. पण त्या बॉडीचा आपल्याला एक्सपिरियन्स येतो का आता? आपण त्या बॉडीमधनंच वाढतोय. लहान असतानाची बॉडी वेगळी होती, तरुणपणीची वेगळी, आताची वेगळी. पण तरी आपण त्या बॉडीचा एक्सपिरियन्स घेतो का? तसंच म्हणे म्हातारं होणार आहे बॉडी आणि ते शरीर बदलणार आहे. आपण जशी लहानपणाचं वस्त्र बदलतोय, तरुणपणाचं वस्त्र बदलतोय, तसंच म्हातारपण झालं की आपण हे वस्त्र बदलून नवीन शरीरमध्ये हे जाणार आहोत. आपण तेच राहणार आहोत पर्मनंट. बरोबर. हे चिटिंग आहे, पण हं, चिटिंग आहे, चिटिंग. पुढच्याच लोकांचं आधीच सांगून टाकलं तू. ओके. नाही नाही नाही, देवस्मिन. आता काय माझ्याकडे पुस्तक नाही ना, त्यामुळे मी नाही, पुढचंच लोक येतं. ही वॉज अ डिवोटी ऑफ सत्यसाई बाबा क्या? या ही इज अ डिवोटी. अरे त्याचा किती अनुभव भरपूर. त्याचा एक्सपिरियन्स काय माहिती का? तो दुबईला राहतो. तो सकाळी निघतो फ्लाईटनी बेंगलोरला. शुक्रवारी निघायचा सकाळी फ्लाईटनी आणि सुट्टी. तिकडनं फक्त 3 तासाचं जर्नी फ्लाईट बेंगलोर एअरपोर्ट पासून पुट्टपर्ती. तर तिकडनं गाडी करून दर्शन घ्यायचं बाबांचं. लगेच त्या गाडीमध्ये बसून एअरपोर्टला जायचं आणि संध्याकाळी परत दुबईला. आणि तसं तो जाऊन आला ना, की त्याला तिकडे एक प्रमोशन मिळायचं. असं तो करायचा. दर महिने का एव्हरी मंथ करायचं. एव्हरी मंथ त्याचं पण प्रमोशन प्रत्येक महिन्याला नव्हतं मिळत. पण त्याला काही ना काहीतरी चांगले अनुभव यायचे. खूप अनुभव आले. ते माझ्या बरोबर होता तो. त्याला किडनी स्टोनचा एवढा त्रास झाला, तरमळत होता. 11 mm का 12 mm किडनी स्टोन होता, डिटेक्ट झालेला. या डिटेक्टेड 12 mm किडनी स्टोन. And he was we were in the same room. He was crying like mad. So I got worried because I had a सेवा 12 hours सेवा था, 4 घंटा खाली नींद मिलने को. I said, यार ये क्या चिल्ला है सतीश, तू बैठना कितना. So I got worked up and then what I did, I had a glass. I put entire विभूति packet in it. बोला ये पी अभी सो जा. Because होएगा तो होएगा. So that was at night 2 o'clock I gave because again 5:30 I had to go. 4:30. At 5 o'clock ये मेरे को उठा रहा, बोला क्या हो गया.
Means that kidney stone in the urine it passed away, fragment हो गया, बोला अभी अच्छा लग रहा है. Within 1 कल दूसरे दिन उसका सोनोग्राफी किया, नो किडनी स्टोन, नथिंग. एक दिन में कितना हो तो that time he's but he's a he has totally he's retired now. He's totally up to seva. He's working for the poor, blind and वो सब कर रहे हैं. आई क्लिनिक के लिए काम करता है in Bangalore now. Will come in Pune. But see this experience, what did it teach us? Experiences for that person, but it teaches us to be strong and have a belief in our scriptures. अब आपल्या शास्त्रात काय फालतू दिलेलं नाहीये. It is first hand experience of everybody. So when you say that I am not this body, you are really not this body. Remember. आणि आपल्याला येणारे एक्सपिरियन्स मी म्हणजे काय हे लक्षात घ्या की आपण आधी पण होतो, आता पण आहे, नंतर पण राहणार आहे. मग शोक कशाचा करायचा आपल्या या काय जीर्ण होण्याच्या देहाचा. पदोपदी आता पुढचा श्लोक तोच आहे की आपलं आपल्या शरीर सारखं बदलत असतं एक एक क्षणाला. काल होतो तो आज नाहीये. आम्ही आता एका लग्नाला गेलो तिथे 2-3 लोक भेटले, ते आधी भेटलेले लोक वेगळेच होते आणि आता वेगळेच दिसत होते, पण लोक तीच होती ना. अरे बापरे, तितका बदल का 15-20 वर्ष झाली भेटून. पण आणि आता पुढचं येईल, आता नॉट एक्सप्लेन. नेक्स्ट लोक कोण वाचतंय, वाचा कोणीतरी. राजेपट आहे का बुक? पट श्लोक कोण पटत आहे? अर्चना लिहिते श्लोक. अर्चना गेली का? कोणतरी समोर रीड श्लोक. मी म्हणू देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. Very good. Just as in this body, the embodied soul passes into childhood, youth, and old age, so also does he pass into another body. The firm man does not grieve at it. It is a law of memory that the experiencer and the memorizer must both be the same entity. Then alone can memory power function. I cannot remember any of your experiences, nor can you remember any of my experiences. I can remember my experiences as readily and easily as you can remember your experiences. In old age, every one of us can remember the main incidents of his own childhood and youth. In the progress of growth, childhood dies away and youth appears. And youth dies before old age can assert itself. In the old man, it is self evident that neither his childhood nor his youth is with him, and yet he can remember his own early days. Applying the principle of memory, it becomes quite clear that something in us is common in all the different stages of our growth, so that the same entity remembers the experiences gained by it in the past through the childish body and later through the youthful structure. Thus, youthfulness may be considered as a birth when childhood has met with its death. So too, old age is born when the youth is dead. And yet, none of us is the least disturbed by these changes. On the other hand, we feel in fact happier due to the wealth of experiences we have gained as the status of the body rose from innocent childhood to matured old age. Using the subjective experience of everyone in the world as a standard of comparison, Krishna is trying to bring home to Arjuna that wise men do not worry when they leave one body for the purpose of taking another one. This stanza is again asserting, in unequivocal terms, the truth behind the reincarnation theory, and thus viewed, death can no more be a threat to a wise man. We do not mourn at the death of childhood, following which alone can we come to experience youth. We are confident in our knowledge that though youth is entered into and childhood has entered, there is a continuity of existence of the same one only. So a child has now become a youth. So too, at the moment of death, there is no extension of the individuality, but the embodied ego of the dead body leaves its previous structure, and according to the vasanas, mental impressions, that it had gained during its embodiment, it gets identified with the physical equipment where it can express itself completely and seek its perfect fulfillment. Very good.
So I don't know if any of you have seen the Adi Shankaracharya movie. It's on YouTube. So in that he says, I mean, we should not be afraid of death. For mankind, there is no better friend than death and wisdom, because wisdom teaches us to go beyond death, and death teaches a man to live in the moment. Right. So it's a very beautiful movie. I'll share the link of the movie. It's in Sanskrit. Yeah. I've seen it. You can see it. It's a very beautiful, and this paragraph kind of summarizes that that death is indeed the best friend of See, a. basically, how it happens, you just observe your life. Whatever you are progressing, you drop your babyhood, you come to childhood. That is for the better. It has become a progressive thing. You drop your childhood, you become a youth. That is for the betterment. You drop a youth, you come to middle age. That is also progressive. See, every time when you drop something, you are progressing. Similarly, when you will drop this body, something good is going to happen. Nothing is going to be bad. आता माझं कसं होईल, when you are not dead, तुझं कसं होईल, होतच नाही ना. आपलं काय होतं की ना, वी टेक एव्हरीथिंग टू आवर हेड विच इज नॉट देअर. की माझ्यानंतर माझ्या कुटुंबाचं कसं होईल, व्हॉट विल हॅपन. आपलं वी आर अंडर दॅट मिसअप्रिहेन्शन दॅट एव्हरीथिंग इज बीन डन बाय मी. In fact, everything is regulated by the Lord Himself. Every breath of our life is His teaching. Every breath. सारखं आपल्याला शिकवत असतो देव, पण आपण बघत नाही. वी आर turned our face to against Him. So we are not able to learn. If you learn that everything happens every moment, we are progressing. आपलं चांगलंच होतंय का, वाईट होतच नाहीये. आपल्याला शिकवणं मिळतं आपल्या त्या जीवात्म्याचं slowly, as Gurudev used to say, our spirituality is not revolution. It's not overnight. But with his fingers, he said, it's evolution. Like how the flower blooms slowly, you come out of it. And you'll find that. Last time also I told, hasten slowly. We have to go towards our goal, but slowly. है ना. अहो आपण करत बसायचं, काही ना काही 100% होणार. असं काही होणार नाही की आपला हा आयुष्य जे जन्म घेतला तो वाया जाणारच नाहीये 1%. नाही तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला नसता, आपल्याला ही भारतभूमी मिळाली नसती, आपल्याला गुरुदेवांसारखे किंवा त्या शास्त्राचं शिकवणारे योग्य ते गुरु मिळाले नसते. आपल्याला आपण स्वतःला आपण उपलब्ध करून दिले, ही एक मोठी गोष्ट आहे. आणि आपल्याला हे समजतंय, हे त्याच्याहून सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्याची कृपा इतकी असीम आहे की ते समजून आपण ते आत्मसात करून आपल्या आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करतोय आपल्या परीने. मग त्याच्यात ईशकृपा आली, शास्त्रकृपा आली, गुरुकृपा आली, आत्मकृपा आली, सगळेच आले. आपण करतोय हे काय आपल्याला कृपा आहेच, असं नका समजू की माझ्यात काय चाललंय. आणि सी, materialistic prosperity or materialistic joys or physical health conditions have got no connection to your spiritual evolvement or progress. Don't even in your dreams, don't try to reconnect, connect it to each other. मी आता 1 लाख जप केला का 5 लाख जप केला तरी माझं असं का झालं. म्हणजे इट इज लाईक your one hand is on fire on the candle and one hand is on ice. So you are saying I have this ice, so why this should burn? That hand which is on fire will burn, and that hand which is on ice will cool. Don't try to correlate both of them. And upon there we may make a very great mistake, that we try to correlate our spiritual progress or our spiritual sadhana with our day-to-day life. हे होते ते प्रेमानंद सांगतात त्यामुळे ते होते. त्यांना तुम्ही कशाला असं म्हणतात, मी तुम्हाला काय करणार नाही म्हणे, तुम्ही जप केलं की तुम्ही बरे होणार असं आम्ही सांगतच नाही. तुमच्या जपाची तुम्हाला फलश्रुती वेगळी मिळणार आहे. हाऊ यू वर्क दॅट टाइम, दॅट तुमचं जसं कर्म असेल तर तुम्हाला त्याचं फल मिळेल. बट टू से दॅट अरे मी इतकं केलं, don't again I'm telling you, don't correlate your materialistic prosperity or materialistic problems with spirituality. That is going on, but that spirituality is an advantage, I'll tell you. Because of you being a spiritual person and studying the scriptures, there will be a balanced mind that will help you to face the problems in life. You'll not get carried over or carried away like how the people get carried away. ते येतील प्रश्न, प्रॉब्लेम तर कोणाला नाही येणार. ज्यांनी सर्व सुखी असा कोण, आपण केलं ना मन श्लोक मध्ये, विचार म्हणे तुझं शोधून पाय. कोण सुखी आहे सगळ्या जगात? कोणी नाही. प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम्स आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन रहित उदास.
कोणाचं तन फिजिकल पेन आहे, कोण मन दुखतं, कोणाला कोणीतरी कोणाचा अपमान झालाय, काहीतरी झालंय, कोणी धनरहित होता, कोणाकडे पैसा प्रॉब्लेम काय नाही आहे, चालूच आहे. पण जो व्यक्ती त्या रामाच्या चरणावर घट्ट त्याचे चरण पकडतो, त्याला हे सगळं त्याचं काय महत्व वाटत नाही. हे फील जातं की ठीक आहे ना, रामाने मला ही परिस्थिती ठेवून इफ यू वॉन्ट्स टू टेक मी आउट ऑफ इट, यू डोंट लिव्ह इन दॅट. हे शरणागतीचं पहिलं लक्षण आहे की यू ऍक्सेप्ट थिंग्स ॲज दे आर. म्हणून वी वेंट, दॅट्स वाय वी ऑन ट्युजडे वी हॅड वॉट विजू नो कंप्लेंट. काय झालं तर डोंट कंप्लेंट, ऍक्सेप्ट इट. स्टार्ट ऍक्सेप्टिंग थिंग्स, इट द थिंग्स विल बी इझियर instead of complaining. Maja said, why things don't, basic question everyone asks, why this to me? जे साधू असून म्हणायचे, why not this to you? Why this to me कशाला? Why not this to you? Because God has seen that you are capable of handling that situation, therefore God has given you this situation. Like there was a parent of one, see what a mentally problematic child, त्याला काय म्हणतो, special child म्हणतो आपण त्याला. And they went to Swamiji. And he's saying, what is our fault? What sins we have done that we have got this child? But the Swamiji replied in another way. He said, how much merits you have done that you have got this child? The Lord has seen that in all the parents in this world, you are the best parent who could take care of this child for 24-25 years. Right from his childhood to he can't understand it, from bathing, clothing, cleaning, everything you have to do. But with love and that sincerity which you are doing, other parents could not have done it. Therefore, the Lord has entrusted His child to you. See, each thing, how we take it is most important. आपण कसं बघतो त्या प्रॉब्लेमकडे हे खूप महत्वाचं आहे. आपण प्रॉब्लेम म्हटलं कोणाला शिवाय त्याचा उपयोग नाही हो. प्रत्येक गोष्ट आपल्याला ईश्वराचा प्रसाद बुद्धीने आपण ऍक्सेप्ट केलं ना, की ईश्वराचा प्रसाद आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी दिले आणि त्याच्यात ते काहीतरी चांगलंच उद्भवणार आहे. हा विचार केला तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही कधी, है ना. काय कशाला त्रास व्हायला पाहिजे. ज्यावेळेला कृष्ण माझा सखा आहे म्हटलं, भक्त सखा भगवान, तो कुठे आहे, अंतर्यामी आहे. इज देअर विथ मी ऑल द टाइम. Therefore, Gurudev wrote to me that Chinmay, your Kendra child, can never be a lonely child. He can never be lonely. That Lord is always with you, na? In you, above you, around you, besides you, everywhere. He's there at all times. But we fail to see his existence. ईश्वर नाही असं देव ठीकच नाही, देव नाही असा रिटायर ठाव नाही कुठे जगात, नाहीच आहे. आपल्याला ते बघायला शिकायला पाहिजे आणि त्याच्यात व्हॉट वी आर थिंकिंग ऑफ दिस. अँड हिअर कमिंग टू आवर ओरिजिनल थेअरी, दॅट युथफुलनेस गोज, ओल्ड एज कम्स, बट विथ ऑल दिस स्टेजेस देयर इज वन कॉमन फॅक्टर विच इज दॅट इज मी, दॅट इज कॉन्स्टंट. लहानपणी पण मी जेव्हा मी म्हणत होतो त्यावेळेस, आता पण या एज मध्ये मी म्हणतो तोच मी म्हणतोय ना. लहानपणी मला बोटाला लागलो होतं, मी वरनं पडलो होतो, आणि आता पण मला लागलंय, मला पाय दुखतोय, क्रॅम्प्स आले, तोच मी आहे ना. ठीक. पण आपला मी, दॅट मी विच आय एम रिफरिंग टू नाव इज फिल्ड विथ व्हॉट टू से, मोह. Moh is attachment to the body. And the scripture tells us that when you refer to yourself to the me, you are not the body, you are something else. Think the one, sometime or the other, क्या होता है बेटे, someday or the other, like Divya said just now, you come to a stage when you feel that I am not this thing, I am something beyond this. I am not the body, not the intellect. काहीतरी वेगळंच आहे. You have that feeling, and you want to sit quietly for some time or do your japa. At that time, take advantage of it and start doing a japa. असं कधी कधी होतं ना आपल्याला, काय आपण काय खरं आहे असं विचार करतो, इतके वर्ष झाली काय झालंय आपलं, थोडं काहीतरी वाटतं आपल्याला, विचार करतो. त्यावेळेला आपली माळ घ्यायची आणि जप करायला सुरू करायचं. त्यावेळेला स्टार्ट कंटेम्पलेटिंग, स्टार्ट थिंकिंग, अँड दॅट विल गिव्ह यू गुड रिझल्ट. आपण काय करतो, निग्लेक्ट करतो, त्याला सबस्टिट्यूट करतो टीव्हीने किंवा कुठलाही अट्रॅक्शन, आणि मग आपण विचार आपला तिथेच खुंटतो.
It is not that the only Raman Maharshi got this experience. It is each one of us are getting the experience, but our eyes are not open. What to do? आपलं डोळेच उघडत नाहीये त्याला. आपल्याला मिळत नाही का अनुभव? प्रत्येकाला अनुभव येतोय. नाही म्हणूच नका. Everyone is getting some experience of the other. In your day-to-day work, you see sometimes that some things just happen, and you say there is an unseen force. My luck was good, so things happened. तुम्हाला नोकरी लागली, काय केलं तुम्ही? All things came together and you got a job. You married. What did you do? काय केलं? माझं लग्न होऊ दे, माझं लग्न. मेडिटेशन केलं. 108 वेळा रोज म्हणतो माझं लग्न होऊ दे, माझं लग्न होऊ दे, माझं लग्न होऊ दे, मला हा नवरा केला, असं केलं. It just happened. Things come together, and this time it just happened because that grace of the Lord is there to take care of that जीवात्मा. सकल सकल जीवाचा करी तो सांभाळा, तुझं मोकलेलं असं नाही. He takes care of each and every multicellular minute microscopic organism. He will not take care of you. If you say it is foolishness. सकल जीवाचा करी तो सांभाळा, तुझं मोकलेलं असं काही नाही. तुला कशाला मोकलेलं म्हणजे तू निग्लेक्टिव्ह. असं कशाला करतो? तू काय तुझा बरं, त्या रावणाची पण त्यांनी काळजी घेतली. रावणाला पण गती दिली, आणि ज्या वेळेला त्यांनी त्या देह सोडला तर लक्ष्मणाला सांगितलं की ह्याचे अंत्यसंस्कार व्यवस्थित कर. कणा खूप ज्ञानी ब्राह्मण होता, पण त्या एका मोहात अडकला. बाकी सगळं त्याच्याकडे दुर्गुण काहीच नव्हतं. असं तो इतका प्रेमळ तो ईश्वर आहे, तो आपली काळजी घेणार नाही का? तर मग आपल्याला असं विचार करायचं की माझं असं का चाललंय, माझं काय विचार करायची गरज नाहीये. जस्ट सरेंडर द लॉर्ड, थिंग्स विल हॅपन. Try it out. Every karma which you are doing day to day, let it be like either be offering to the Lord, or in your mind say that the Lord, you are doing it through me. I don't have any power. You see that these things are done. Either way, the things will happen. आपण आपल्यावर कर्तृत्व भाव घेतला नाही की त्रास होतो. मी करता ऐसे म्हणशी तो पावी दुःखाची, नाम करता म्हणशी तो पावीशी दुःखाची. आपण करतच नाही काय. Think anything which you have done, तुम्ही काय केलंय? It is a result of cooperative endeavor of, if you are taking rice, eating rice, that rice has to be sold in the field. There the farmer is there. Then that the cutting people. Then in the go down. Then it goes to the market. From the market it goes to the retailer, to the wholesaler, and then it comes to the house. So many people are involved. एकट्यानं काय होत नाही जगात, सगळ्यांचं जेव्हा असतं. त्यामुळे वी ओ समथिंग टू द सोसायटी ऑल्सो. कमिंग टू द सेम प्रॉब्लेम. आपण फक्त घ्यायचं द्यायचं काही नाही असं नाही होत ना. आपल्या परीने जे काय जमेल, ज्ञानदान, अर्थदान, काय म्हणतात त्याला, सेवा, कुठल्या परिस्थितीत आपल्याला जे होतं ते परत त्या समाजासाठी आपण देणं लागतो. फक्त घेत बसून काय नव्हत है ना. फक्त श्वास घेत बसताना बाहेर टाकला जातं, काय मराल तुम्ही? सारखं श्वासच घेत बसेल. You have to leave that breath also. Similarly, when you take something from the society, it is our duty to give it back in some or the other. And that varies. You can give in form of cash, or in form of annadan. If you can go do seva to the needy people, that you can do. असं सांग, आपले गण्य महाराज आम्हाला सांगायचे, तुम्ही जे काय कमवता त्याचे 10% तरी तुम्ही समाजासाठी द्यायला पाहिजे. 10% of what you earn has to be given back to the society. 15 मला 15 सांगितलं, पण बाकीच्यांना 10 सांगितलं. मला स्पेसिफिकली 15 सांगितलं होतं. मी सांगितलं होतं ना, हे म्हटलं मला खोटं बोलायला लागतं वकिलीत, आणि असं करत वकील करत नाही, म्हटलं बंद करतो असं. म्हणजे तुम्ही काय सांगणार? बरोबर आहे म्हणे. स्टॅम्प पेपर 10 रुपयाचा, त्यात तुमची लेखणी 5 रुपयाची. तुझं डोकं कारण तुम्हाला 15 रुपयाने तुम्ही म्हणणार 100 रुपये 200 रुपये कोण येणार? तुम्हाला सांगायला लागतं त्यावेळेला असं आहे तसं आहे. त्यामुळे तुम्ही कमवाल. 96-97. मग म्हणे तुम्ही एक करा का वकील साहेब, तुम्ही 15% तुम्हाला जे मिळतं त्याचं तुम्ही दान करा. आणि ते केलं का नाही मला काय माहिती नाही, मी काय विचार पण करत नाही, पण हे टोळून दिलं ते. आणि बाकीच्या जेव्हा कीर्तन सांगितलं तेव्हा 10% सांगितलं. ओके, एनिथिंग एल्स टू टेल विजू? एनीबडी? वैभवी, मुग्धा, रमाकांत, अनुप, अर्चना, अनु,
Nishkala. Can you hear me? Yeah, खूप बंद झालं. Okay. Yeah, that time I was speaking. I didn't know it, you couldn't hear. Yeah. The thing is, we don't have any control on, as you, this point where, from childhood to youth to middle age and then to old age. So control is, we don't have the control. It just automatically goes from one phase to another, as he mentioned in this sloka, that the death of our like childhood happens, that's when we turn into youth. But the life presence, or the atman that is there, which is the body is changing, but no control on the development or the movement. We do remember our childhood, maybe some parts of our childhood, or some parts of our youth, or some parts of our middle age, and as we go older. But when we don't have any control, where we just have, we are like watching over the changes that's happening in the body that we have assumed. So I think that's what Krishna is saying here, that he's trying to say that when you're the same life form, or what do you use the word, Atman, which is going through this development, same way when you're looking at your family on the other side of the in the war zone, and you feel that, I'm going to kill them, or I'm going to harm them, then it's the same life form. Even if you feel guilty, the thing is, it is still going to occur, or they will still assume another form, and they will come back in this world. So you don't have any control on those things. So that's why he's saying don't feel bad about it. Like he wants to say that by giving the example of the reincarnation. Is that am I saying correctly? Yeah. And also when Divya said, when not Divya, I think Chaitali was saying the example of that person. I think I read a similar thing in the Yogi, the book you had told us to read. Autobiography of Yogi. He had that same experience. Yeah. I think he had mentioned that when I read about that. Yeah, sure. See, that experience is there. Therefore, no, my point is what to negate something is bad. Everything which is written, no, is come out of experience. असं काय ते absurd opposite काहीतरी दिलं नाही. Everything has a logical. See, Guru is so beautifully explained. Who will explain so beautifully? Tell me. He's taken Islam also. There is evolution from the plant to the stone to the from stone to the plant to the animal to the human being. Then there is evolution. This is the same evolution we go through. And but त्याच्यात control नाही ना. We cannot hold it also. I cannot hold my young age. निष्काला आपला कशावर कंट्रोल आहे सांगशील का? कोणाचा कशावर कंट्रोल आहे सांग. आपला साधा श्वासावर कंट्रोल नाही आपला. आहे का कंट्रोल? आणि हेच आपल्या मूर्खपण आपला हाच आहे की आपल्याला वाटतं मी करतोय सगळं. आपल्याला काय बोलायचं, एक श्वास घेता येत नाही. या श्वास नाही घेता तेव्हा ऑक्सिजन सिलेंडर लावायला लागतं. आणि मग कसले तुम्ही व्हॉट आर यू प्राऊड ऑफ? अहंकार कसले तुमच्यात? काहीच नाही. हातात जे काही नसताना जरी ते चालले नाही, आपण युधिष्ठिर तुम्ही कधी हसता विचारलं त्या यक्षाने प्रश्न. when do the gods laugh? He said when the person is dying and the other person is mourning that he has gone, not thinking of that he is going to also go to die one day. That when the Lord sees the scene here, he starts laughing. एक चाललंय आणि तरी आपण अरे चुकलं, अरे बाबा तुला पण त्याच मार्गाने जायचंय. आपलं बघ ना, मरणाचे नित्य स्मरण असावे म्हटलं. जे मरण आहे ते आपल्याला एक दिवस येणारच आहे. मग त्याची भीती कशाला? हे ज्ञान जे आहे ना ते हळूहळू त्या भगवद्गीतेत आपल्या तुम्ही यू बी कन्सिस्टंट, विल सी वन डे, सो युल बी इन स्टेट ऑफ ब्लिस. इतकं छान सांगितलंय ना, आणि हळूहळू सांगितलंय. म्हणून वी डोंट हॅव टू हेसन. कधी होईल तेव्हा होऊ दे. आता आपला 1 श्लोक झाला, 2 श्लोक झाले, किती होते होऊ दे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत घेऊ, माहित नाही किती वर्ष लागतात. पण चालेल ते, इथे मजा आहे त्याच्यात, है ना, गंमत आहे. यू आर गेटिंग समथिंग न्यू नॉलेज ईच अँड एव्हरी ग्रुप, एव्हरी क्लास, 3 क्लास. आपल्याला शिकायला मिळतं. ऍटलिस्ट तू आजच्या ग्रुपमधनं काय घ्यायचं तर अभयम, फिअरलेसनेस. तुम्हाला कशाची भीती कशाला वाटायला पाहिजे? आधी होतो, आता नंतर पण असणार. मग कशाची भीती आहे?
बोल रमाकांत. It just struck me how it is written that we don't have control over various stages, how we are evolving from childhood to youth to old age. Likewise, we don't have control over death also. There are people who have got control. Huh? Today only I read it. There was a 96-year-old person. He called his family members and said, "I'm going inside. Don't come and trouble me. I'm going to shed this body now." He went, sat in a pose of meditation, started doing his japas slowly. He left his body. असे पण आहेत. He may be realized soul then. हा मग तेच ना आहेत मग आपण काय रिअलाइज व्हायचं नाही रे. आपण ऑल दिस इज वी आर क्रेविंग फॉर दिस ऑर स्टडिंग दिस फॉर रिअलायझेशन ओनली. टाइमपास साठी नाहीये. दुसऱ्याचं काय जर आपल्याला काही घेणं नाही. आपण वी शुड फॉलो दिस ओल्ड मॅन. मग मजा आहे. जगात असं होतंय तसं होतं काही नको. आपल्याला थिंक दॅट दिस स्क्रिप्चर हाऊ इट विल हेल्प मी टू इव्हॉल्व. आय एम कम टू दॅट स्टेज वेन आय लिव्ह दिस बॉडी. देन दॅट इज द सक्सेस ऑफ टेकिंग ह्युमन बर्थ. म्हणजे काय जसं आला गेले म्हणाले. कोणाला काय घेणं नाही. 4 लोक आले, उतरलं, घेतलं आणि वैकुंठात टाकले, जायला आणि संपला विषय. असं म्हणून पाहिजे. असं जीवन पाहिजे का? लोक 4 दिवस हळहळले म्हणे जाऊ दे. का गुरुदेवांसारखं पाहिजे की आतापर्यंत इव्हन आफ्टर 25 years ऑफ हिज पासिंग अवे, 25 years, 93 ना, 22-23 years, still fresh in our heart. Such people leave their impression in such a great way that centuries together. Swami Vivekananda passed away in 19th century, 1908 or something. But still his teachings are there, fresh like anything to the entire world. तसं आपलं काय करतोय आपण हे महत्वाचं आहे ना. रमण महर्षी कधी गेले? स्वामी स्वरूपानंद गेले कधी? तरी त्यांचं हे जे आहे ना, काय त्यांचं जे शिकवण आहे, द टीचिंग इज स्टील फ्रेश. तुकाराम महाराज कधी गेले तरी आपण त्याचे अनुभव अजून म्हणतो की नाही. पीएचडी तुकाराम महाराज शिकले काय नव्हते, ज्ञानेश्वर महाराज शिकले काय नव्हते, पण त्यांच्या वाङ्मयावर आता पीएचडी होते. डबल पीएचडी, ट्रिपल पीएचडी, फक्त एक श्लोकावर. They're getting doctorates on it, only one slok. So for education, our education, this British style education is all useless. Only for काय म्हणतात उपजीविकेसाठी बरे, earning bread and butter. Okay, but real education is this what we are learning. Okay, समजलं. हे घेऊया मनाचे श्लोक. Anything you have to ask, otherwise we'll take मनाचे श्लोक. तुम्हाला काय बोलायचं सांगायचं सांगा. Next one, we have completed the 13th one. Now the 14th we have to take, right? अभय म्हणजे पण भय हे आहे की पुढचा जन्म हे शरीर तर सोडणार आहोत आपण, पण नवीन जन्म येणार आहे तो नक्की मनुष्याचा येईल का नाही हे माहित नाही. त्यामुळे या मनुष्य देहामध्ये जितकं साधन करता येईल तितकं करणं हे जरुरी. भय त्याचं भय काय असं कसं आहे माहितीये का, कुठला जन्म येतो त्याच्या हातात आहे. आपण त्याला जर वन्स टू सरेंडर, मग तो कुठला जन्म तो घ्यायला काय हरकत आहे. गजेंद्र जन्माला तरी त्यांना मोक्ष मिळाला. ते आपल्या हातात नाही ना. जडभरीच्या जन्माचा त्या हरणाचा राजा झाल्यानंतर त्याला मारलं तर ठीक आहे. वन्स आहे बघ, आपण एकदा त्याच्या पायी शरण गेलो की त्याने कसं ठेवायचं. म्हणाले ना, राम साथे प्रीत बांधी होय तसे होय रे, रघुनाथ साथे प्रीत बांधी. काय व्हायचं तर होऊ दे ना, काय फरक पडतोय. मी कसा पण असेल पण मी तुझा आहे, हे महत्वाचं आहे. आणि आपण जर आपली भक्ती जर आपली किंवा आपलं ज्ञान आपण आपल्या या मार्गातनं आपण आयुष्यभर करत राहिलो तर निश्चित आहे ना की आपल्याला गती चांगलीच मिळणार आहे, वाईट कशी मिळेल. आणि जी गती येईल त्याच्यात ते कृपाप्रसाद असणार आहे. तूच सांगितलं होतं ना, तू कुत्रा श्रीराम जय राम जय राम म्हणत होता म्हणून. ओके नाही सांगितलंस ना तू गेली होतीस बघायला. चेताली ताईला थँक्यू. मला हेच विचारायचं होतं. आणि म्हणजे उत्तर बरोबर मिळालं म्हणजे. नाही विचारत जा, कारण काय माहितीये का आपण एकत्र कुठेतरी गोष्ट करतो. मी ते म्हणजे विचारच करत होती आणि तितक्या चेताली ताईंनी विचारलं ते म्हटलं हेच विचारायचं होतं. तुला काय विचारायचं होतं? हेच सेम विचारायचं होतं की मरणाचा फिअर म्हणजे डेथचा फिअर म्हणजे हे की पुढच्या जन्मी काय होणार असं. तर ते बरोबर एकदा शरणागती केली, तुम्हाला कुठलाही कसाही जन्म दे पण मग मी तुझ्या शरणी
आहे तर मग तू तर तूच बघा, बघशील आता जे काही आहे ते. आपलं कर्तृत्व आपल्याला घेतलं की आपला प्रॉब्लेम होतो. हो कर्तृत्व बरोबर त्याच्यावर घातलं ना की आपल्याला प्रॉब्लेम काही येत नाही. की बरोबर. तू करतायस म्हणशील तर पावशी चुकायचं तूच करणार. तुला तुझ्या जन्माचं आम्हाला काय घेणं नाही. आमचा काही संबंधच नाहीये. आम्ही तुझं आहे. तुला तुझ्या भक्ताला तुला काय द्यायचं तू ठरव. आम्हाला तरी काय फरक पडत नाही. आपण काय कुठल्या गोष्टीचा आग्रह धरला ना की मग त्रास होतो. काय आग्रह धरला कशाला मनुष्य जन्म पाहिजे. बोकडाचा जन्म दिला चालेल. आज बकरी दे मारलं तर बरं एका दिवसात मुक्ती मिळेल. त्याच्यामुळे काय फरक पडतो. चला किती वेळ घ्यायचे का मला श्लोक कोणाचा आहे. Mine is 202. हा माईन कोण आहे दुसरं. अर्चना आली का तू परत. लाख मारली तेव्हा नव्हतीस. कुठे गायब झाली तुम्ही. हा कदा ओळखी माझी दुजे दिसेना मनी मानसी द्वैत कल्पी बहुता दिसा आपली भेटी झाली विदेहीपणे सर्व काया निवाली. जय जय रघुवीर समर्थ. It goes with what we have spoken today. So kada ओळखी माझी तुझे दिसेना. Once I have got the glimpse of God or the consciousness or Parmeshwar Shakti, what we call, I am not aware of anything else. There is nothing else I feel. And I'm just saying the meaning of it. Then Mani Manasi Dvaita Kahi Vasena. There is no feeling of Dvaita in me. I am this, what do you say? Self-consciousness that is there everywhere. That Advaita has, when it has come inside me, then there is no difference between me and God. I am that Sachidananda Swarupa, what we call, no, that he says. Then to attain this state of mind, it has taken a long time. He says Bahuta Disa Apali Bheti Zali. After a long time, this has come, and because of which I have lost the Deha Bhavana, what you call, the consciousness of my body has got lost. This is in short the meaning of this stanza. कॉन्शियसनेस नाही ग. अटॅचमेंट टू द बॉडी. Attachment to the body. Attachment. ह्याच्यात काय आलं तर वास्तव उन्मन अवस्थेस अर्थात दुजे पण उरत नाही आणि रामापासून कोणतीच प्रचिती येत नाही. प्रचिती घेणारा ज्ञाता ज्ञेयात समरस होऊन जातो. रामा तुम्हा आम्हा मूळचं काहीच वेगळं नसतं आणि देहबुद्धी उत्पन्न झाल्यामुळे द्वैत आलंय आणि द्वैत पण म्हणजे मी पण निश्चय निरसून गेल्यामुळे कितीतरी जन्मांनी आपली भेट झाली आहे. त्यामुळे आता मी पुन्हा माझ्या माहेरी आल्यामुळे सर्वत्र आनंदानुभव घेऊन माझ्या जन्मार्थ माझं मी सार्थक करत आहे ना. After so many births and births together, we have got the opportunity to study the scriptures. आणि आता तुम्ही ही संधी घालवली ना तर काय नाही होणार. परत तुम्हाला काहीतरी ईश्वर दिलतोय. काय होणार म्हणजे तुम्हाला घाबरत पण नाहीये. काही होणार नाही. परत देव कधी तो त्याचा हे सोडत नाही. काय प्रयत्न की बाबा रे मला या जीवाचा उद्धार करायचा. मी प्रयत्न सोडत नाही. आपण त्याप्रमाणे त्याला शरण गेलं की त्याची शक्ती आणि आपली भक्ती हे मिळून आपलं हळूहळू त्या स्थितीत जात आहे. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले तरी अंतरी पाहिले येत केले सदा श्रवणे पावी जे निश्चयासी धरी सज्जन संगती ध्यान होसी. जय जय रघुवीर समर्थ. धन्य होसी. It is telling the mind, oh mind, the secret has been attained by you after doing some sadhana, but still you continue your inner discipline and effort. Only then you will be able to be able to realize God. So you should always associate yourself with the company of the good people, sages, and always be firm with it. Conduct yourself with firm determination with Shravana, Manana, etc. And you have to see, most importantly, Dhara Sajjana Sangati, Dhari Sajjana Sangati, Dhanya Hosi. If you hold on to be in the company of the good, company of Satsangati. Satsangati is only not only people.
बट लास्ट टाइम तुमचं वाङ्मय जे आहे, द स्क्रिप्चर्स, द बुक्स, दॅट ऑल्सो प्रूव्ह गुड कंपनी. ओके, त्यामुळे त्या संगतीने राहून राहून सी once 1 hour a week you are studying this, but still that see just observe your mind how calm and quiet it has become. किती शांत झाले मन, झाले की नाही? काय केलं आपण? आपल्या स्वरूपाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपला आनंद मिळतो, काही मिळत नाही, आपल्याला हा वेळ मिळत नाही. म्हणून त्या सज्जन संघ किंवा संत लोकांच्या सहवासात ज्यावेळेला आपण नित्य राहतो, जशी दिव्या माली की त्या फक्त समाधीकडे जाऊन तिला ते ब्लिस किंवा तो आनंद मिळाला, तो आनंद आपल्याला सारखं मिळून जर आपण त्याच संगतीत असू तर आपल्याला तोच आनंद सारखा मिळेल कुठल्याही परिस्थितीत. पण त्याचा अर्थ आपण रोज शोधायला जाऊ नका. आपल्या घरी ठाईती बसून करायचं तर आपल्या घरीच आपल्याला संगती मिळू शकते. त्याला आपण आपल्याला जे आपले स्क्रिप्चर्स आहेत, भगवद्गीता आहे, भागवत आहे, रामायण आहे, दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, अजून कुठली ग्रंथ आहेत, रामचरित मानस आहे, याचं अध्ययन थोडं अध्ययन करत असतं आपण. त्या अर्धा तास 1 तास त्यावेळेला आपण आपलं स्वतःला विसरून जातो. फॉरगेट अस दॅट पर्टिक्युलर टाइम. तेवढं करत राहा. नेक्स्ट स्टँडा विल टेक वैभव. एक आता तू घे आणि अजून कोण घेणार? आय टेक सर. आय टेक दिव्या. ओके, संपायला आलं आता. पुढचे 2 स्टॉक माझ्याकडे नंबर नाहीये, नंबर टाकून घे. 203, I don't have a number. You will take the number. I don't have. 203, 204. I did 201. She did 202. Okay. एकदम I take two. दो ही रहेगा बात, वही तो बोल रहा हूँ. एक ही बचेगा. तो मैं लास्ट के 2 में ले लेती हूँ. एक रहने दो, लास्ट वाला एक वैसे रहने दो, देखेंगे बाद में. ठीक है, ओके. लास्ट वाला मी घेते. हाँ, लास्ट वाला घ्या. पण व्यवस्थित सांगा. पुढचा लास्ट वाला जो घेणार, लास्ट वाला जो घेणार आहे ते आता सांगतोय, त्याला सगळं 205 सगळ्याची जिस्ट द्यायला लागणार आहे. अरे त्यांनी सगळं 205 आठवायचं ते सांगितलं ते. आठवायचं म्हणजे तुम्ही आम्हाला आठवण करून देता, आम्ही आठवणार ना. आमचं काय स्मरणशक्ती एकदम आमची असं आता वयमानाने झाली अशक्त. आठवण करून द्या, मग सगळं आजच्या पेज घे. जास्त नवरा बायकोचं भांडण ऐकू नको, नंतर भांडवल. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. Hari Om. Hari Om. Before we conclude, Ravi, just inform about Chinmay Jhankar, no, which we are going to have in Pune. Gajimas Sabhagrah. Yeah. Need And to all, work up. yeah, Pune. and all from this group are expected to come and attend that. Yeah, wherever you stay. The family as well. Canada or USA doesn't matter. हाँ, अच्छा. अरे उसको ग्रुप को आने बोलना यार, उसी की थोड़ा सा. सर आपने प्रैक्टिस ज्वाइन सुना नहीं किया, नहीं किया. मेरे को कॉन्फिडेंस नहीं, मैंने करेगा. सर बैंड बज रहा है. तो तुम लोग सब इतना क्लासिकल आता है, मुझे तो कुछ आता नहीं है. मैं तो बोलने में बहुत मतलब सबके सामने ऐसी बजती है ना, तो उसके लिए मैं नहीं आता, जानने में बोलेगा उसको. अच्छा ना, मैं वही बोल रहे थे कि म्यूट पे आ रहा है ठीक से, घर पे गाए तो ठीक से आता है, वहां पे पता नहीं क्या हो जाता है. देखते म्यूट करके प्रैक्टिस करते आता, अनम्यूट करके बैंड बजती, फिर सुनना सॉलिड. क्या करेंगे? अरे प्रमोदिनी बहुत स्ट्रिक्ट है. तो क्लासेस में ही है. मैं बोलेगा अच्छा, आपने बोला मुझे, मैं निकल जाता बाहर मेरे.
मैं तो थोड़ा तो सर आप आएंगे सर, मैं थोड़ा मैं हमको मैं 4,000 टिकट ज्यादा बेचते, लेकिन उस गाने को मत बोल। सर कल मैंने का भजन सिंपल था। हाँ, तुम दोनों है ना, हमारे ग्रुप से तुम दोनों रिप्रेजेंटेटिव है, हो गया, बहुत हो नहीं, गया। रवि भी है, रवि रवि भी है, है। रवि मेरे है। साथ रवि मेरे साथ आ रहा है टिकट बेचने को। हमारे सर कल का भजन इतना सिंपल था, पर वो मतलब वो संग लक्ष्मण आ ही नहीं रहा था। मतलब आई डिड नॉट नो, बाद में आराम से आ रहा है, पर उनके सामने मतलब Yes. पता नहीं क्या हो रहा है। अच्छा हो गया, अपना एक पचका करने से कुछ होने का अच्छा है। अज्ञानात सुख असतं. नहीं सर, हम बोल सकते हैं आप आ जाओ, थोड़ा अच्छा लगेगा हम लोग को, नहीं आ नहीं, जाओ। आज तुमको अपना अलग से भजन नहीं है, उसके साथ नहीं आता बाबा, सबके सामने क्या ये करने का है. सरांची फजिती झाली की अच्छा लगेल. हा कारण आपल्याला म्हणत काही येत नाही, शिकलो नाही, तुम्ही काय ते हा करायला मध्ये लागलं ना. मग एनी घे प्लीज लोक माझ्या पाहायला खूप मुंगे आले. स्टँडर्ड अर्चना. We stand as one family, bound to each other with love and respect. We serve as an army, courageous and disciplined, ever ready to fight against all low tendencies and false values within and without us. We live honestly, the noble life of sacrifice and service, producing more than what we consume and giving more than what we take. We seek the Lord's grace to keep us on the path of virtue, courage, and wisdom. May thy grace and blessings flow through us to the world around us. We believe that the service of our country is the service of the Lord of Lords, and devotion to the people is a devotion to the Supreme Self. We know our responsibilities. Give us the ability and courage to fulfill them. Om Tat Sat. Hari Om. हरिओम. नेक्स्ट टाइम. Very good. Hari Om. Hari Om. Hari Om. Hariom.